वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरस अष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 167व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण विवरण घेत आहोत समर्थांच्या दासबोध या ग्रंथावर आणि दासबोध या ग्रंथावर विवरण घेत असताना पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 32व्या ओळीवर आपण चिंतन करत आहोत, विवरण घेत आहोत। भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती। या ओळीवर चिंतन करत असताना भाग क्रमांक 166 मध्ये आपण बघितलं की मनुष्य जगण्याची सोय करता करता माणसाचं आयुष्य कसं निघून जातंय तर त्याचं त्यालाही कळत नाही। जेथ पासून तो करता कमवता होतो, जाणता ज्याला म्हणतात, कळायला लागतंय त्याला, तेथ पासून तो आपल्या आयुष्याची व्यवस्था करत असतो, तो आपल्या जगण्याची व्यवस्था करत असतो, तो आपल्या जगण्याची सोय करत असतो। शेवटच्या श्वासापर्यंत जगण्याची सोय करता करता त्याचं आयुष्य कधी निघून जातं हे त्यालाही कळत नाही। शेवटी हातपाय थकतात, इंद्रिय अर्थातच जर पाहायला गेलं तर त्याला वृद्धावस्था प्राप्त होते आणि वृद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर ही त्याची जी आशा असते ती तरुण असते। अर्थातच त्यावेळेलाही त्याला असं वाटत असतंय की आज ना उद्या मला ते सुख प्राप्त होईल, आज ना उद्या माझ्याकडे स्थिरता प्राप्त होईल, मला समाधान प्राप्त होईल आणि आयुष्यभर ज्या सुखासाठी ज्या समाधानासाठी जे काही सर्व काही केलं ते सुख मला मिळेल। शेवटच्या श्वासापर्यंतचा जरी आपण अभ्यास केला तरी ते सुख ते समाधान माणसाला मिळत नाही आणि मग शेवटी अवस्था अशी होते की त्या आशेनेच तो मृत्यू पावतो, त्याला मरण येतंय, त्या वासनेनेच त्याला मरण येतंय आणि मग वासनेने गेल्यामुळे मग त्या ठिकाणी आपण चिंतन केलं की वासने संगे जन्म घेणे लागे। जे दिसे ते नासे आणि जे नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा। पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरी शयनम। अर्थातच जर पाहायला गेलं तर जगण्याची दिशा कळत नाही, राहण्याची दिशा कळत नाही, जगण्याचा मार्ग कळत नाही। साधं उदाहरण आहे, एखाद्या वेळेला पुराच्या पाण्याला जर मार्ग मिळाला नाही, दिशा मिळाला नाही तर तो दिशाहीन होतो आणि एकदा काय त्या पुराचं पाणी दिशाहीन झालं की मग त्या ठिकाणी ते नवीन पात्र तयार करतय आणि त्याच्या बरोबर आलेलं जे पण काही असेल, अर्थातच गावच्या गाव सुद्धा वाहून नेण्याचं सामर्थ्य बळ त्या पाण्यामध्ये असतंय। दिशाहीन झालेल्या पाण्यामध्ये किती हानी होईल, काय होईल, किती प्रकारची शेती वाहून जाईल, कशा प्रकारची घरं वाहून जातील याचा आपण अंदाजही करू शकत नाही। त्याच पद्धतीने
जोपर्यंत त्या नदीच्या पात्रामध्ये पाणी वाहत असतंय, दिशा त्याला असते, तोपर्यंत ते व्यवस्थितरित्या वाहत असतंय. ते कुठल्याही प्रकारे त्रासदायक नसतंय. पण एकदा त्याचा पुरामध्ये रूपांतर झालं आणि मग जर ते पाणी वाहण्यासाठी ते पात्र अपुरं पडलं, अशा प्रकारे मग त्या पाण्याला, त्या पुराला जर दिशा मिळाली नाही, तर अशा प्रकारे दिशाहीन झालेलं पाणी, दिशाहीन झालेलं पुराचं पाणी आणि त्यामध्ये कित्येक प्रकारची नासधूस होत असते, कित्येक प्रकारचं नुकसान होत असतंय आणि ते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नुकसानच करत जात असतंय, कारण ते दिशाहीन झालेलं असतंय. अशाच प्रकारे माणसाच्या जीवनाला जर दिशा मिळाली नाही, आचरणाला जर दिशा मिळाली नाही, कर्माला जर दिशा मिळाली नाही, त्याच्या राहण्याला जर दिशा मिळाली नाही, तर दिशाहीन झालेला मनुष्य स्वैराचार करत असतो, स्वैरवैर वागत असतो आणि त्याच्याकडून नको त्या प्रकारची पाप कर्म घडत असतात. वासनेअधीन होतो, विषयाधीन होतो, व्यसनाधीन होतो. मग त्याला कळत नाही का मी करतोय ते पाप आहे? अशा माणसाला कित्येक लोक समजवत असतात, सांगत असतात, समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण तरीही तो कोणाचंही न ऐकता स्वतःच खरं समजत असतो. स्वतः जे करतोय ते मी चांगलं करतोय असं त्याचा गैरसमज असतो, असा त्याचा भ्रम असतो. असा भ्रांत, अवगुणी, अवलक्षण त्या ठिकाणी ओळख करून देत असताना संत सांगतात की बाबा रे, एकदा तो एखाद्या व्यसनाधीन झाला की त्याचे आई वडील त्याला समजवत असतात. कारण कुठल्या आई वडिलांना असं वाटणार आहे की माझा मुलगा एखाद्या व्यसनाधीन व्हावा, वाममार्गाला जावा, वाईट संघाला जाऊन त्याचं आयुष्य बर्बाद करावं त्याने? असं कुठल्या आई वडिलांना वाटणार आहे? प्रत्येक आई वडिलांना वाटतंय की माझा मुलगा खूप मोठा व्हावा, माझ्या मुलाने चांगल्या प्रकारे यश संपादन करावं, अशा प्रकारे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते. त्या ठिकाणी एक जाणीव करून दिली की आई मुलाला कडीवर घेत असते आणि कडीवर घेऊन गावभर फिरवत असते. त्या मुलाला कुठेही जायचं असलं तरी त्या मुलाला कडीवर घेऊन ती जात असते. त्याला कारण काय? तर जे मला दिसतंय ते माझ्या मुलाला पाहता यावं, जे मला कळतंय ते माझ्या मुलाला पाहता यावं, हा उद्देश असतो त्या माऊलीचा, हा उद्देश असतो त्या आईचा. त्याच्या पलीकडे ओळख करून दिली की बाप खांद्यावर घेऊन फिरत असतो. बाप त्या मुलाला खांद्यावर घेऊन फिरत असतो. त्याला कारण काय? तर जगामध्ये एकमेव बापाचेच काळीज असं आहे, एकमेव बापाचीच इच्छा अशी आहे की जे मला पाहता आलं नाही ते माझ्या मुलाने पाहावं. जेवढ्या उंच मला जाता आलं नाही, जेवढ्या उंच मला पाहता आलं नाही, जेवढा मी माझ्या आयुष्यामध्ये यशस्वीरित्या उंच भरारी घेऊ शकलो नाही, चांगल्या कर्मामध्ये, चांगल्या कामामध्ये जेवढी माझी प्रगती झाली नाही, तेवढी माझ्या मुलाची प्रगती व्हावी, हा उद्देश त्या वडिलांचा असतो, हा उद्देश त्या बापाचा असतो. आणि मग एखादा असा नको त्या व्यसनाधीन झालेला मनुष्य, नको त्या वासनेअधीन झालेला मनुष्य, अशा प्रकारे खितपत पडलेला तो मुलगा पाहून त्या आई वडिलांच्या काळजाला काय वाटत असेल? त्या आई वडिलांना खूप दुःख वाटत असतंय. त्यावेळेला ते देवाकडे प्रार्थना करत असतात का अरे देवा, याला मुक्त कर ह्या व्यसनातून, माझ्या मुलाला मुक्त कर. त्यासाठी देवाकडे नवस करत असतात, ते देवाला प्रार्थना करत असतात, फक्त माझा मुलगा या व्यसनातून मुक्त व्हावा. आणि समजवत असतात, सांगत असतात, पण त्याला त्याच्या व्यसनाची घमंड असते,
नशा असते, तंद्रीत असतो, तो त्यांनाही उलट सुलट त्यांच्या मनाला लागेल, त्यांच्या अंतःकरणाला लागेल अशा प्रकारे बोलत असतो. तरीही ती बिचारी समजवत असतात त्याला. का तर मुलाचे अपराध आई आणि वडील ते पोटात घालून घेतात आणि त्यांना असं वाटतंय की किती जरी अदवा तद्वा आपल्याला बोलला तरी तो नशेमध्ये आहे, तरी तो त्या व्यसनाधीन आहे, तो विषयाधीन आहे, म्हणून त्या प्रकारे आपल्याला बोलतोय. माझा मुलगा तसा नव्हता, माझा मुलगा तसा नाहीये, पण आज तो त्या प्रकारच्या संघामध्ये आहे, त्या प्रकारच्या व्यसनाधीन आहे, म्हणून तो तसं अदवा तद्वा बोलतोय. ते देवाकडे प्रार्थना करत असतात का, देवा रे बाबा याला ह्या व्यसनापासून मुक्त कर. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं म्हणजे त्याला नातेवाईक सुद्धा येऊन समजवतात, त्याचे मामा समजवतात, त्याचे काका समजवतात, त्याचे चुलते समजवत असतात, त्याचे कुटुंबातील वरिष्ठ माणसं सुद्धा त्याला समजवत असतात. पण अशा वेळी तो कोणाचंही ऐकत नाही. शरीर शक्ती तारुण्यपणी नाना सुखे भोगी प्राणी. तारुण्य पण असते, प्रत्येक इंद्रियाची संचित असते, शक्ती असते, बळ असते त्याच्या अंगामध्ये तारुण्याचं, आणि त्यामुळे तो कोणाचंही ऐकायला मागत नाही. त्यावेळेला त्यांनाही तो अदवा तद्वा बोलून मोकळा होतो, त्यांनाही तो नको ती उत्तर देऊन मोकळा होतो. अशा प्रकारे तो भ्रांत, अवगुणी, अवलक्षण अशा प्रकारे तो कार्य करत असतो. त्याची पत्नी ही रोज रोज त्याच्या पाया पडून सांगत असते, अहो आपण आपल्या संसारात कसं काय व्हायचं, आपलं आज आपली परिस्थिती काय आहे. मुलं बाल बिचारी लहान लहान गोजीरवाणी, लहान लहान छोटी छोटी मुलं, पण ती सुद्धा देवाकडे पाहून प्रार्थना करत असतात, देवाकडे पाहून देवाला सांगत असतात, विनंती करत असतात की देवा रे माझ्या वडिलांना या व्यसनापासून मुक्त कर, माझ्या वडिलांना चांगली राहण्याची सद्बुद्धी दे. ते देवाला प्रार्थना करत असतात. एवढे सगळे समजवत असतात, एवढे सगळे सांगत असतात. ती मुलं सुद्धा त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात, समजवण्याचा प्रयत्न करत असतात. लहान लहान मुलांनाही कळतंय की माझ्या बाबाने कशा प्रकारे राहायला पाहिजे, आमच्या पप्पांनी कशा प्रकारे कार्य करायला पाहिजे, आमच्या पप्पांनी कशा प्रकारे राहायला पाहिजे. अशा प्रकारे ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात, सांगत असतात, पण त्यांचंही तो ऐकत नाही, त्यांचंही तो मानत नाही. का तर समर्थाने या दासबोधात मांडलेला आहे, शरीर शक्ती तारुण्यपणी नाना सुखे भोगी प्राणी. पण त्याच्या पलीकडे जाऊन मांडलेला आहे, विषयांचे सुख वाटे बहुगोड, पुढे अवघड यमदंड. ज्या वेळेला तारुण्य असतंय, ज्या वेळेला इंद्रिय व्यवस्थित असतात, त्या वेळेला नको तसा वागतोय, नको तसा राहतोय, नको तसे चाळे करतोय, नको तशी कर्म करतोय, कोणाचंही ऐकायला मागत नाही. घराची परझड होते, संसाराची परझड होते, घरात खायला अन्न उरत नाही, कशा प्रकारे जीवन जगावं हे कळत नाही त्या स्त्रीला सुद्धा, त्या मुलांना सुद्धा. कुठेतरी आपला संसार चालावा, कुठेतरी आपल्या संसाराचं रहाट गाड हळूहळू ज्या पद्धतीने जाईल त्या पद्धतीने पुढे न्यावं, यासाठी बिचारी ती सुद्धा धडपडत असते. कुठेतरी 2 पैशाचं काम मिळेल का अशा प्रकारे ती प्रयत्न करत असते, लोकांची धुणी भांडी करत असते, आणि कुठून तरी कोणत्या तरी मार्गातून कुठून तरी 4 पैसे येऊन आणि माझा उदरनिर्वाह मी करावा, माझ्या मुलाबालांना सांभाळावं, हाच विचार ती करत असते. काही ठिकाणी तर अशी अवस्था पाहायला मिळते की एकदा त्या व्यसनाधीन मनुष्य झाला, एकदा काही त्या वासनेअधीन मनुष्य झाला की माणसाला घरातल्या वस्तू पण वाट्या येत नाहीत, त्या सुद्धा विकायला तो मागे येत नाही. हैराण झालेली असतात, कंटाळलेली असतात घरातली माणसं सगळी.
कोण कुठे सांगेल त्या ठिकाणाहून आणून औषध देतात त्याला, त्या ठिकाणाहून जाऊन काय कोणी बोलेल त्या पद्धतीने ते काम करत असतात. काही कुठल्याही प्रकारचं औषध द्या, कुठल्याही प्रकारचं काही दवा द्या, पण आमच्या ह्यांना एकदाचा फरक पडू द्या, आमचे हे एकदाचे सुधरू द्या, आमचा मुलगा एकदाचा चांगल्या मार्गाला लागू द्या. हेच त्या आई वडिलांना वाटत असतंय, हेच त्या स्त्रीला वाटत असतंय, त्या मुलाबालांना, त्या कुटुंबातील सगळ्या माणसांना, त्या नातेवाईकांना, सर्वांना वाटत असतंय की हा वाया गेलेला एकदाचा व्यवस्थित होऊ द्या, एकदाचा सरळ मार्गाने चालू द्या, त्या व्यसनापासून मुक्त होऊ द्या. ह्यासाठीच सगळ्यांचा एकच प्रयत्न असतो. पण नाही, समजत नाही, सुधरत नाही. शेवटी अवस्था अशी असते, संसार उद्ध्वस्त होतो, घरदार उद्ध्वस्त होतो, सगळं देशोधडीला लागलेला असतंय आणि मध्येच तोही आजारी पडतो. अशा प्रकारचा आजार उद्भवतोय त्याला की दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर सांगतात तुमचे कमी दिवस राहिलेले आहेत, तुमच्या शरीरातील अमुक अमुक अशा प्रकारचं जे आहे ते सडलेलं आहे, आतमध्ये पूर्ण आतड्या, फुफ्फुस, काळीज जे काय असेल ते सांगत असतात डॉक्टर साहेब. आणि मग ज्या पद्धतीने ते ऐकतोय ना, ऐकल्यानंतर चढचढा त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, पाणी वाहायला लागतंय. आणि मग एक एक गोष्ट त्याला आठवत असते, ज्या प्रकारची जी कर्म केले आयुष्यभर, कोण कसं समजवायचं आणि त्याला तो कसा प्रत्युत्तर द्यायचा, ते सगळं त्याला आठवत असतो. तो सगळा इतिहास त्याच्या डोळ्यासमोर येतो. ती गोजीरवाणी पोरं त्याला दिसायला लागतात, लक्ष्मी सारखी बायको त्याची ती डोळ्यासमोर येते, विठ्ठल रुक्मिणी सारखे आई वडील समजवत असतात, बिचारे समजवून त्याला हैराण झालेले असतात. उलट देवाकडे ते सांगत असतात, विनंती करत असतात, देवा एकदाचा याला सुधरव तरी, नाहीतरी आम्हाला तरी घेऊन जायचे, चाळे पाहायला ठेवू नको देवा. अशा प्रकारे त्याच्या समोर देवाकडे विनंती करत असतात. ते सुद्धा त्याला त्या पद्धतीचं सगळं आठवत असतंय. आता सुधरायचा विचार करतोय तो. आता अंतःकरणापासून त्याला वाटतंय की मी काही ते व्यसन करू नये, मी सुधरावं, मी चांगलं राहावं. शरीर शक्ती तारुण्यपणी नाना सुखे भोगी प्राणी, अशक्त होता वृद्धपणी नाना दुःखे भोगी. पण आताची परिस्थिती जर पाहायला गेलं तर सगळं संपलेलं आहे त्याचं. शरीरामध्ये आतमध्ये अशा प्रकारची अवस्था झालेली असते की कित्येक रुपये ओतूनही, खर्च करूनही ते तर उरलेलेच नसतात, तशी परिस्थितीच नसते. पण तरीही तसंही करून परिस्थिती सुधारण्यासारखी नसते, त्याची तब्येत सुधारण्यासारखी नसते, एवढी वाईट अवस्था त्याची त्या शरीराच्या आतमध्ये झालेली असते. आणि मग एक एक चित्र त्याला आठवायला लागतंय. मग डोळ्यातून अश्रू येत असतात त्याला. तो डॉक्टरांना सांगत असतो, बोलून दाखवत असतो. जे नातेवाईक त्याला पाहायला येत असतात त्यांना रडून सांगत असतो, मला जगायचंय, मला राहायचंय, मला सेवा करायची आहे, मला संसार करायचा आहे, मला माझ्या मुलांना सांभाळायचं आहे. आता त्याला अंतःकरणापासून वाटत असतंय, पण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून खूप दूर गेलेल्या असतात. अशा प्रकारे भ्रांत, अवगुणी, अवलक्षण, भ्रमात वावरणारी माणसं, भ्रमात राहणारी माणसं स्वतःचा तर नुकसान करतातच करतात, पण आपल्या संसाराचा, आपल्या पत्नीचा, आपल्या आईवडिलांचा, आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या मुलाबालांचंही नुकसान करत असतात. मग ज्यावेळी अशी स्वैराचार करत असतात, ज्यावेळी अशी अधर्माकडे वाटचाल करत असतात, ज्यावेळी अशी नको त्या प्रकारची कर्म करत असतात, त्यावेळेला का त्यांच्या पिंडामध्ये ती जाणीव होत नाही? त्यावेळेला का त्यांना वाटत नाही की असे कित्येक ह्या वाईट कर्माचरणामध्ये पाप कर्म करून कित्येक गेली, उद्ध्वस्त झाली, आपणही तीच कर्म करावीत का?
या ओळीमध्ये या ठिकाणी समर्थ सांगत असतात की बाबा रे, अशा प्रकारचे भ्रांत, अवगुणी, अवलक्षण कित्येक जवळ घेऊन संतांनी काय केलं? त्यांना श्रवण दिलं, त्यांना जाणीव दिली, त्यांना मार्गदर्शन केलं. एकदा वेळ निघून गेल्यानंतर अनेक लोक समजवायला येत असतात. एकदा एखादा प्रसंग आला, तो न सावरण्यासारखा जर असेल तर त्यावेळेला अनेक लोक सांगायला येतात, समजवायला येतात, पण त्यावेळेला सावरायला काही उरलेलं नसतंय. पण आयुष्यामध्ये ज्याने ज्याने संतांचे विचार घेतले, संतांच्या विचाराप्रमाणे जो चालला, संतांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्याने कर्म केली, ज्याने कार्य केलं, त्याचा उद्धार झाला. अशा प्रकारची माणसं जवळ करून संतांनी काय केलं? त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवलं, त्यांच्या कर्माचरणामध्ये बदल घडवला, त्यांच्या विचारामध्ये बदल घडवला, त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या गुणांमध्ये परिवर्तन घडवलं, बदल घडवला. काय पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात ही जाणीव करून दिली. सत्य कळाया कारणे बोलिली नाना निरूपणे. अशा प्रकारे सत्याची जाणीव करून दिली, पुण्याची जाणीव करून दिली. कशाला पाप म्हणतात, कशाला पुण्य म्हणतात, कशाला सत्य म्हणतात, कशाला असत्य म्हणतात. आपण काय केलं म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार होईल. आपण काय केलं म्हणजेच आपल्या आयुष्याचा उद्धार होईल, ही जाणीव संत करून देत असतात. आणि मग एकदा काय ती जाणीव माणसाला प्राप्त झाली, एकदा काय ती जाणीव माणसाला प्राप्त झाली की त्याच्यामध्ये परिवर्तन घडतंय. त्या ठिकाणी संत ओळख करून देतात. ऐसी ही सृष्टीची चाली संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. ऐसी ही सृष्टीची चाली संपत्ती दुपारची सावली. दुपारची सावली ज्याप्रमाणे असते, आपल्याला असं वाटतं की माझ्या जवळ आहे, पण जसं जसं सूर्यास्ताला जातो तशी तशी ती आपल्यापासून लांब जात असते. शेवटी शेवटी सूर्य अस्ताला गेल्यानंतर ती कुठे आहे हेही दाखवता येत नाही. त्याप्रमाणे संपत्ती आहे आणि त्याचप्रमाणे आपलं वय आहे, आपलं आयुष्य आहे. हळूहळू आपण लांब जात आलोय. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, पुढे किती आहे माहित नाहीये. लांब जात चाललोय आपण. मग जगण्याचीच व्यवस्था करत राहायचं आहे का? संतांनी या ठिकाणी स्पष्ट जाणीव करून दिली की अरे, ज्याला मरणाची व्यवस्था करता आली ना, ज्याला मृत्यूची व्यवस्था करता आली ना, अर्थातच त्याला जगण्याची व्यवस्था सहज करता येते. त्या ठिकाणी एक जाणीव संतांनी करून दिली. जगण्याची व्यवस्था करता 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 मनुष्य मरेपर्यंत ती व्यवस्थाच करत असतो, पण ती व्यवस्था होत नसते. ती व्यवस्था त्याची पूर्ण होत नसते. जगण्याची सोय करता 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 कधी वृद्ध होतोय त्याचं त्यालाही कळत नाही. वृद्ध होतो, जायची वेळ येते, तरीही त्याला ती सोय करता येत नाही. संतांनी नेमकं काय केलं? जगण्याची व्यवस्थेच्या मागे नंतर लागले, पहिले मरणाची व्यवस्था केली. अर्थातच श्वास बाकी आहे पण इच्छा पूर्ण झाली, याला मोक्ष म्हणतात, याला मुक्ती म्हणतात, याला जीवन मुक्त म्हणतात. श्वास बाकी आहेत अजून, पण इच्छा पूर्ण झाली, यालाच मोक्ष म्हणतात, याला मुक्ती म्हणतात किंवा याला जीवन मुक्त म्हणतात. याला असं म्हणतात जगणं पूर्ण झालं. आता उरलेले श्वास कशासाठी? जरी मी माझ्या संसारात कार्य करत असलो, जरी मी माझ्या प्रपंचात कार्य करत असलो, तरी त्या ठिकाणी सुद्धा परमार्थच घडला पाहिजे, त्या ठिकाणी सुद्धा भक्तीच घडली पाहिजे. हेच माझं जगणं असेल आता याच्या पुढचं. याला जीवन मुक्त म्हणतात. श्वास संपले तरी इच्छा बाकी आहे, याला वासना म्हणतात, याला बद्ध म्हणतात, याला बांधलेला म्हणतात.
आणि यालाच म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम, वासने संगे जन्म घेणे लागे. म्हणून ते मांडलेलं आहे. आपण जन्माला आलो, 3 प्रकारच्या इच्छा दाखवल्या संतांनी. एक स्वइच्छेने येत असतात, एक परिच्छेने येत असतात आणि एक कुइच्छेने येत असतात. संत स्वइच्छेने येत असतात. जेव्हा त्यांना कार्य करावंसं वाटतंय त्यावेळेला ते स्वइच्छेने येत असतात. ज्या वेळेला त्यांना कार्य करायचं त्यावेळेला ते येत असतात, त्यावेळेला त्यांचा अवतार असतो. संत स्वइच्छेने येत असतात, देव परिच्छेने येत असतात. आपण हाक मारावी, संतांनी हाक मारावी आणि देवाने यावं. मनुष्य मात्र कुइच्छेने जन्म होत असतो, वासने संगे. ज्याचा जन्मच वासने संगे झालेला आहे त्याला जन्माला आल्यानंतर ही तीच सत्वत असते, त्याच्या जोडीला तीच असते वासना. आणि म्हणून समर्थाने या दासबोधामध्ये मांडलेला आहे, वासना धामीन पडली गळा, घालून वेंटाळे वमी गरडा. संत नेमकं काय करत असतात? बीज अग्नीने भाजले त्याचे वाढणे खुंटले, ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. माणसाचा जन्म वासनेने आहे. जन्म झाल्यानंतर मिळते ती वासना. शेवटी मनुष्याचा मृत्यू होतो तो वासनेतच होतो. आणि मग येणं जाणं रहाड गाड चालू होते. रीत ते भरत, भरत ते रीत होतं, रीत परत भरत. अशा प्रकारे रहाडगाडा चालू होतो त्याचा. मग संत नेमकं काय करत असतात? असे भ्रांत अवगुणी अवलक्षण जवळ करत असतात आणि त्यांना निरूपण देऊन, त्यांना कीर्तन श्रवण देऊन, त्यांना प्रवचन श्रवण देऊन त्या ठिकाणी सुलक्षण उभी करत असतात, चांगली लक्षणं उभी करत असतात. तेची होती सुलक्षण, तेची होती सुलक्षण. अर्थात वासना काय करतात? बीज अग्नीने भाजले त्याचे वाढणे खुंटले. त्या बीजाला एकदा काय भाजलं की ते वाढत नाही, ते उगवत नाही. त्याप्रमाणे ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. संत त्या वासनेचं बीज भाजत असतात आणि भाजलेलं बीज कधी निघत नसते. ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. अशा प्रकारे ते संत त्या ठिकाणी कार्य करत असतात. बीज अग्नीने भाजले त्याचे वाढणे खुंटले, ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. मग काय होतंय? श्वास बाकी आहे, इच्छा पूर्ण झाली. अर्थातच याला मोक्ष म्हणतात, याला मुक्ती म्हणतात, याला जीवनमुक्त म्हणतात. आणि त्या जीवनमुक्ताची ओळख समर्थाने या दासबोधामध्ये करून दिलेली आहे. जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी, तरी ते धन्य झाले, तरी ते धन्य झाले. म्हणून ती स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला श्रवणाची गरज आहे. श्रवण पाहिजे. आणि तीच ओळख समर्थाने या ओवीमध्ये करवून दिलेली आहे. घेताना कसे घेतले? संत कशा प्रकारे माणसं जवळ घेत असतात? जे का रंजले गांजले, नको त्या व्यसनाहारी आहेत, नको त्या विषयाधीन आहेत, नको त्या प्रकारे स्वैराचार करतात, धर्माकडे वाटचाल करतात, त्यांना जवळ घेऊन धर्माची ओळख करून देऊन उत्तम प्रकारची कर्माचरणामध्ये उभे करतात आणि त्यांच्याकडून परमार्थ करून घेत असतात, त्यांच्याकडून भक्ती करून घेत असतात, देवपूजा करवून घेत असतात. हा बदल आणि हे परिवर्तन संत ह्या निरूपणातून करत असतात, संत ह्या प्रवचनातून करत असतात, कीर्तनातून करत असतात, त्यांच्या वाङ्मयातून करत असतात. हे संतांचं कार्य आहे. म्हणून भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती. या ओळीवर आपल्याला अजून विवरण घ्यायचंय, चिंतन करायचंय. भाग क्रमांक 168 मध्ये तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून
आजच्या या सेवेला या ठिकाणी आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.